दोन ठाकरे बंधू आज एकत्र येणारे प्रेस कॉन्फरन्स घेऊन युतीची घोषणा करणारे त्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते सचिन भाऊ भाऊ आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण होणारे, शिवसैनिकांचं स्वप्न पूर्ण होणार आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं जनतेच्या मनात आहे तेच होणार आहे. काय सांगाल, काय भावना? नाही, आम्ही हे वारंवार सांगत होतो आणि आज खरोखरच एक आनंदाचा आणि एक ऐतिहासिक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की दोन्ही ठाकरे कुटुंब जे कधी एकत्र येऊ शकणार नाही, हे वैयक्तिक वाद चालले आहेत, हे यांचे परस्पर आहेत, हे कधी या जन्मात तरी येणार नाही, अशी जी भावना जी होती, मला असं वाटते स्वर्गीय बाळासाहेब हे आजही कुठेतरी आहेत. या आस्थेने आम्ही जगणारे लोक आहोत, कार्यकर्ते आहोत. त्यांना निश्चितपणे आनंद होत असताना वरून ते निश्चित दोघांना आशीर्वाद देण्याचं काम करते. आणि म्हणून एक ऐतिहासिक क्षण आपल्याला पाहायला मिळते की एवढ्या वर्षाचं वेगळं राजकीय पक्ष झालं, आरोप टीका प्रत्येक हे करून एकमेकांना पक्ष ठेवायचं की नाही इथपर्यंत देखील जाण्याचं काम झालं आणि आज दोघं एकत्र येत आहेत. खूपच आनंदाचा क्षण तमाम मुंबईकरांवरती आहे, महाराष्ट्रातल्या मराठी जनतेच्या मनात आहे आणि विशेषतः दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे. भाऊ, तुम्ही मनसे आणि शिवसेना एकत्र येणार आहे, त्याचा फटका आहे ना काँग्रेसला बसतो की काय? काँग्रेस भीतीपोटी म्हणजे तुमच्यासोबत युती करायला तयार नाहीत. ज्या टायमाला आमदारकी किंवा खासदारकीचे इलेक्शन झाले त्या टायमाला तुम्ही सोबत होते, तुम्हाला चांगलं मतं मिळाले होते मुंबईमध्ये. मात्र आता काँग्रेस नसेल तर तुम्हाला त्याचा काय फटका बसणार आहे? नाही, नक्कीच आहेत की काँग्रेस हा आमच्याबरोबर आमचा एक महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे. तो आला असता तर आनंद झाला असता. पण एक गोष्ट मला त्यांची ही रुचली नाही किंवा समजली नाही की ज्यावेळी त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी वोट चोरीचा नारा दिला त्यावेळी रस्त्यावरती उतरणारे जे पक्ष विरोधी पक्षात होतं त्यावेळी काँग्रेस मात्र बरोबर यायला तयार आहेत. आणि मात्र ज्यावेळी निवडणुकीला सामोरं जायचं आहे, जे लोकशाहीमध्ये मूलभूत जे असलेला जो एक मॅन्डेट ज्याला आपण मिळतो ते तिकडे जायला तयार नाही, हे थोडं न रुचणार आहे. अर्थात तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, तो त्यांचा राजकीय पक्ष आहे, त्यांचे असलेले आमदार खासदार त्यांचं ते मत असेल. पण मला वाटत नाही की मुंबईकर आणि विशेषतः ज्यावेळी हे दोन कुटुंब एकत्र आल्यानंतर जी लढत होईल, जे एकंदरीत वातावरण या मुंबई शहरामध्ये निर्माण होणार आहेत, त्यावेळी कुठच्या दुसऱ्या पक्षाला काय थारा मिळेल. अर्थात ते त्या भागामध्ये जिकडे असेल ते निश्चितपणे त्यांची जिकडे ताकद आहे ते निवडून येतील, त्यांनी यावं अशी शुभेच्छा आम्ही देतो. पण एक गोष्ट नक्की आहे की मुंबईकरांचा विश्वास सांप्रदायिक करण्यासाठी, संपन्न करण्यासाठी आम्ही एकत्रित जे येतो आहे त्याला साथ जर अजून लोकांची मिळाली असती, मग काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल, कारण शेवटी आपल्या मताचा विभाजनाचा फायदा हा थेट भारतीय जनता पार्टी होता. आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने मुंबईला ताब्यात घेण्यासाठी पाहिजे त्या किंमत मोजायला तयार आहेत, पाहिजे त्या गोष्टी करायला तयार आहे, अशावेळी आमच्यातला एक महत्त्वाचा घटक पक्ष जर आमच्यासोबत राहिला तर नक्कीच आनंद झाला असता. दोन्ही बंधू एकत्र येणारे, मात्र त्यावर भाजपा टीका करतात. ते म्हणतात की यांची स्वतःची अस्तित्वाची लढाई आहे, यानंतर त्यांचं राजकारण संपणारे, पक्ष बंद होणार आहेत, अशी सुद्धा शिवसेना असेल किंवा भाजप असेल टीका करतात. त्यांचे ते बोलले त्यामध्ये अस्तित्वाची लढाई, पक्ष कितीही फोडण्याचा प्रयत्न केला, हे केलं तरी त्यांना आमच्यावरती टीका करावी लागते. मग जर आमचं अस्तित्वच नाही आहे तर का आमच्याबद्दल तुम्ही बोलता, तुम्हाला का महत्त्व तुम्ही आम्हाला देता? परंतु ही लढाई ही अस्तित्वाची, ही पक्षाची नाही आहे, मराठी माणसांची आहे. या मुंबई शहरामध्ये आज जी भौगोलिक परिस्थिती होते, तुम्हाला आश्चर्य वाटेल, गिरगावसारख्या परिसरामध्ये मराठी माणूस निवडून येऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण जर होत असेल त्याला भौगोलिक कारणं आहेत. कारण इतर समाजाची लोकं झालेली आणि ते इतर समाज जे आहेत, मराठी माणूस निवडून कसं येणार नाही याकडे जर बघत असेल तर हे मुंबईसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याची अस्तित्वाचा विषय आहे. आणि त्याला साथ घालण्याचं काम जर आम्ही केलं तर मग तुम्ही काय सांगता की नाही हे मुंबई तोडणार म्हणून सांगता. आम्ही असं बोललो नाही, मुंबई कोणीही तोडू शकत नाही, कोणाच्या बापामध्ये हिंमत पण नाही आहे, ते होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्यावेळी मुख्यमंत्री जब तक सूरज चांद रहेगा गे, आम्ही म्हणतो मुंबईचं वैभव कमी करून तुम्ही मुंबई तोडतायत. बुलेट ट्रेन कोणासाठी आणलीत? मुंबईचा वैभव देखील असताना पूर्ण असलेला जो डायमंड मार्केट हा का चाललेला आहे, गिफ्ट सिटी का निर्माण होत आहेत, BKSLचे असलेले सर्व उद्योग, मोठे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ते तिकडे का जात आहेत, केंद्राचे असलेले सर्व आर्थिक जे हेड ऑफिसेस जे मुंबई शहरात होते ते आज इतर ठिकाणी का हलवले जात आहेत, एअर इंडियाची बिल्डिंग आज का बंद केली गेली, ह्या सर्व असंख्य विषय. आणि हा जो मिळालेला मुंबईचा वैभव आहे, कारण मुंबईमध्ये कुठचे कारखाने राहिलेत का, मुंबईमध्ये फार उद्योग राहिलेत का? मग मुंबईचा वैभव आणि सर्वात जास्त टॅक्स पेअर म्हणून म्हणता किंवा सर्वात GST देणारा असतात, त्याचा वैभव हळूहळू कमी झालं तर मग तुम्ही हळूच मुंबईला महाराष्ट्रातून वेगळी करण्याची भूमिका घेता जात ना. कारण मुंबई हा आर्थिक राजधानी आहे, त्याचं महत्त्व कमी होणं म्हणजे मुंबई तोडणं. कधी अनेक बोलतात की नाही मुंबई वेगळी केली जाईल, हे केली जाईल, अशा जी त्यांना ते विशेष समजलं नाही आहे ते भावनात्मक निर्माण करतात. आणि तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेचं सत्र चाललं होतं, हिवाळी अधिवेशन, नागपूरचं अधिवेशन, घोषणा कुठचे? मुंबईच्या घोषणा.
म्हणजे तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना पॅकेज द्या, शेतकऱ्यांच्या बाबतीत करा, पण मुंबईला डोळ्यासमोर ठेवून आणि गिळकूत करण्यासाठी हे सर्व आपली लोक एकत्र आलेली आहेत आणि म्हणून त्याला उत्तर मुंबईतली जनता निश्चितपणे दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सटप म्हणतात की भाजप आम्ही जे कामं केली 11 वर्षामध्ये त्यांचं आमच्यासमोर दाखवू शकतो. तुम्ही काय काम केले तुमच्याकडे 25 वर्ष सत्ता होती, मराठी माणूस तुमच्यामुळे बाहेर फेकला गेला, कल्याणच्या पुढे गेला असं म्हणतो. काल परवापर्यंत जे फेरीवाल्यांना मारण्याचं काम जे करत होते, फेरीवाल्यांना शिवीगाळ करण्याचं काम करत होते, काल बूट पॉलिश करणाऱ्यांची बूट पॉलिश करतायत. म्हणजे सत्तेसाठी माणसं कुठनं कुठे जाऊ शकतात. रिक्षावाल्यांना जी लोक मराठी माणसांचे रिक्षावाले जे आहेत तिकडे त्यांना जबरदस्ती करून घेऊन, शिवीगाळ करून घेऊन मारहाण करण्याचे काम प्रकार आमदार मिळत आहेत. काही आमदार मुंबई शहरामध्ये आहेत, काय बिंदास हातपाय तोडा, तुमचा टेबल जामीन द्यायला आम्ही बसलेलो आहोत. अशावेळी मुंबई शहराची कायदा सुव्यवस्था बिघडत असताना काही लोक हे जे वक्तव्य करत आहेत त्यांना तर आम्ही खुलं आव्हान दिलं ना. आदित्यजींनी त्या व्यासपीठावरती NSCIमध्ये करून आम्ही जे सादरीकरण केलं त्याच्याबद्दल का ते बोलत नाही? का नाही ते हिमतीने दाखवत आहेत पुरावेनिशी की नाही हे असं नाही असं झालं होतं, तसं नाही तसं झालं होतं. ते काय करत नाही आहे. फक्त आरोप करायचं, काहीतरी भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, काहीतरी चुकीच्या पद्धतीने नेरेटिव्ह सेट्स करायचं, त्यांच्या भाषेत बोलायचं झालं. आणि ते करत असताना मग तुमच्याकडे यंत्रणा आहेत ना. तुम्ही आरोप केले, तुम्ही त्याच्यावरती कारवाई करण्याची भूमिका का घेतली नाही? तुम्ही 20 वर्ष आमच्यावर सरकारमध्ये राहिला, तुम्ही सांगता 25 वर्षामध्ये काहीच केलं नाही. मग आम्ही जर काही नाही केलं तर तेवढंच दोषी तुम्ही पण आहात. मग त्यावेळी का सांगत नाही? त्यावेळी तर जे मुंबईचे आत्ताचे अध्यक्ष आहेत किंवा अगोदरचे आहेत हे तर नगरसेवक होते सर्वजण, त्या प्रक्रियेमध्ये होते. मग त्यावेळी त्यांनी का नाही सांगितलं, का नाही ते केलं? तर या सर्व गोष्टी लोकांना दिशाहीन करण्यासाठी आहेत. मुंबईमध्ये एका काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची पण सत्ता या महाराष्ट्रामध्ये होती, तरी देखील मुंबईचा वैभव टिकवणं आणि मुंबईमध्ये जी केलेलं काम हे शिवसेनेनेच केले, हे वारंवार त्या पक्षांनी मान्य केलेले आहे. मला आश्चर्य वाटते की भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आल्यानंतर सर्व आम्हीच केलं, तुमचं काहीच योगदान नाही. कारण महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे, त्याचे अधिकार आहेत, त्याचा महापौर आहे, त्याचा आयुक्त असतो, त्याच्यात जनरल बॉडी मिटिंग असतात, जसं विधानसभा चालते तशी त्याची सभागृहामध्ये ते निर्णय होतात. ही लोकशाहीच ते मान्य करायला तयार नाही. मग आम्हीच केलं म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये राहून केलं. काय केलं? जे आज एवढे 1000 कोटी रुपये ठेवी होते मुंबई महानगरपालिकेची, ते लुटण्याचं काम केलं, ते वाटण्याचं काम केलं कॉन्ट्रॅक्टरना. ही वस्तुस्थिती लोकांसमोर ज्यावेळी आम्ही मांडली तर त्याला तुम्ही सांगा ना की हे नाही आहे, खोटं आहे, नाही हे ह्यांनी नाही, हे आम्ही असं नाही, ह्या पुरावे ह्या आमच्याकडे, हे असं परवानगी आणली, हे आणली. ते बोलायला त्यांना काहीच जागा नाही. म्हणून काहीतरी वेगवेगळा आरोप प्रत्यारोप करायचं एवढंच त्यांचं काम आहे. दोन बंधू एकत्र आले, मात्र कोकणामध्ये अजून सुद्धा नाराजी बघायला मिळते. भास्कर जाधव यांनी सुद्धा काल नाराजी व्यक्त केली. मला मंत्रिपद मिळणार होतं पण ते मिळालं नाहीत. परत तुमच्या नगराध्यक्षपदाचे संदेश पारकर देऊन आले, त्यांनी शिंदेची भेट घेतली, त्यांच्या पक्षात जाण्यात त्यांची चर्चा सुरू आहे. मला असं वाटत नाही. बघा, भेटीगाठी कोण व्यक्ती कोण कोणाबरोबर करत असेल, कोण काय बोलत असेल तर शेवटी तसं भूमिका लगेच त्यांच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की भास्करराव ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्येष्ठ नेते या नात्याने ते परखट नेते पण आहेत. म्हणजे त्यांच्या मनात काय आणि ओटात काय असं नाही, ते स्पष्ट बोलणारे व्यक्ती आहेत. त्यांनी त्यांची व्यक्तिगत काय जे गोष्टी बोलल्या असतील, पण आता परिस्थिती ती नाही राहिलेली आहे. कोणाला काय मिळालं, काय नाही मिळालं, कधी मिळेल नाही मिळेल. म्हणून आज तुम्ही बघितलं असेल की सर्वोच्च असलेला विरोधी पक्षाचा जो पद आहे ते आज त्यांना देण्याचं काम केलेलं. तर मला असं वाटत नाही ते की असमाधानी आहे. ठीक आहे, ते त्यांची भूमिका मांडत असतात, परखटपणे बोलत असतात, पण ते आजही पक्षाचे नेते या नात्याने खूप सक्षम रीतीने विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचं काम करण्याचं काम करतात. दादर परिसरामध्ये बॅनर लागले, कटेंगे तो बटेंगे. उत्तर भारतीयांना आव्हान केलं त्या बॅनरच्या माध्यमातून, तुम्ही जर फुटलेत तर तुम्ही काटले जाणार असं. बघा, हे नरेटिव्ह लोकसभेमध्ये पण झालं, विधानसभेमध्ये पण करण्याचं काम केलं. म्हणजे UPचे तर असलेले मुख्यमंत्र्यांनी येऊन इकडे भाषण करावं आणि केलं. मुंबईकरांना आजही माहीत आहे की कोविडमध्ये कुठच्या जातीचा धर्माचा विषय न बघता त्या जीव वाचवण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, ते शिवसैनिकांनी आणि त्यावेळीचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजींनी केले. किमान त्याची जाणीव. एक मिनटं, रवींद्र चव्हाणच वाक्य बोललेत की कोरोना काळामध्ये आपण श्वास घेतो ते नरेंद्र मोदीमुळे घेतोय, त्यांनी लसेच फुकट वाटल्यात म्हणून श्वास घेतो. हां, ते कुठे BJPच्या कार्यालयात कसे रेमडिसिव्हिर वाटत होते, कसेच ठराविक लोकांनाच ते मिळत होते. ऑक्सिजन आपल्याला आणू दिलं जात नव्हता, मास्क आपल्याला मिळत नव्हते. आपल्याला जी कोविडची वॅक्सिनेशन आपण हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये बनवायला तयार होतो तरी देखील केंद्राने मान्यता दिली नाही आहे. महाराष्ट्रामध्ये इकडे त्याची वॅक्सिनेशनची उत्पादन होत होता, ते न करता
ते डायरेक्ट दुसऱ्याकडनं आम्हाला म्हणजे सेंट्रलकडनं आम्हाला घ्यावं लागेल हे निर्बंध आपल्याकडे आणले गेले. तर या सर्व गोष्टी मुंबईकरांनी पाहिलेल्या आहेत. अर्थात ती केलेली की आम्ही मेहरबानी आहे, ती केलेली आम्ही नाही, पण मला असं वाटते मुंबईकर गुजराती समाज असेल, हिंदू समाजाचे असलेले, तेलुगू असेल, मारवाडी असतील, तामिळ असतील, हिंदी भाषिक असतील, हे त्यांनी लोकांनी बघितलेले आहेत. एक शेवटचा प्रश्न विचारतो. भाजप म्हणतात की मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचारमुक्त आपल्याला करायचे आहेत, मात्र जे शिवसैनिक किंवा नगरसेवक तुमच्यासोबत होते तेच त्यांच्यासोबत गेले, तर ते भ्रष्टाचारमुक्त कसं करतील? कसं आहे की जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज स्टँडिंग कमिटीचे चेअरमन कोणाबरोबर आहेत, आज स्थायी समितीचे कोण लोक आहेत, जे नगरसेवक त्या ह्याच्यामध्ये होते ते करणे. आणि मला एक आश्चर्य वाटते की भ्रष्टाचाराचा आरोप करत असताना कंपनीचा कर्मचारी त्याला अटक होते आणि कंपनीच्या मालकाला काहीच होत नाही. म्हणजे हे लोकांना माहीत आहे आणि म्हणून हे भ्रष्टाचाराचे मुद्दे हे निरस्त आहेत. हेच मुद्दे घेऊन 2017ला पण ह्यांनी आरोप केले ना, हेच मुद्दे घेऊन आम्ही मुक्त करून घेऊन केलं ना. मग त्यांना कोणी अडवलं होतं त्याच्यानंतर सत्ता आल्यानंतर? का नाही त्याची चौकशी केली? सत्तेमध्ये तुम्ही आमच्याबरोबर सहभागी होत असताना तुम्ही सांगायला पाहिजे होतं का नाही आम्ही करणार नाही. त्यावेळी तर ते बोलत होते की आम्ही वॉचडॉग म्हणून भूमिका घेऊ. मग काय वॉचडॉगाची भूमिका घेतली नाही? काय हे लुटू तुम्ही दिलेलं आहे? ह्या असंख्य प्रश्न आहेत. मला असं वाटते सत्ता आपल्याकडे ताब्यात ठेवायची आणि 2.5-3 वर्ष तुमच्याकडे होती ना. आज ज्या पद्धतीने महानगरपालिका लुटलेली आहे, ह्याचाही श्वेतपत्रिका त्यांनी काढावी किंवा या 2.5-3 वर्षामध्ये प्रशासक असताना राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे अधिकार होते, नगरविकास खात्याकडे अधिकार होते, 2-2 पालकमंत्री आज जाऊन महानगरपालिका चालवत होते. 2.5-3 वर्षामध्ये त्यांनी श्वेतपत्रिका काढावी किंवा काय त्यांनी काम केले आणि किती कोटी रुपये कोणाला दिले नाही दिले आणि काय भ्रष्टाचार झाला की नाही झालं हे त्यांनी काढावी. आम्ही त्याच्यावर चर्चा करायला निश्चितपणे तयार आहोत. आता शेवटचा प्रश्न भाऊ, आज बैठक होणार आहे, प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आणि जे लोकांच्या मनात अपेक्षित होतं उद्धव ठाकरे म्हणून ते होणार आहेत. तुम्हाला काय वाटतं महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भगवा झेंडा? नक्कीच मुंबई महानगरपालिकेवरती भगवा हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विचाराचा एक सर्वसामान्य कुटुंबातला मराठी माणूस म्हणून महापौर बसल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन चरणसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.